आपल्याला सुद्धा बरंच काही करता आलं असतं. पण आम्हाला आता झगडावं लागते. अहो भीमाशंकर आमचं आहे, आम्हाला सांगावं लागतं. आणि आज आमच्या तालुक्यात भीमाशंकरच्या नावाने काही होणार आहे की नाही, कारण भीमाशंकरच्या नावाने दुसरीकडेच विकास चालला आहे. आमच्या तालुक्याकरता काही मिळणार आहे की नाही. स्वप्नील धनगरेचा राजीनामा मागच्या वेळेला अरुण अमरावतीचं चेअरमन करायला ठरलं, पण कुठेतरी माशी शिंकली. आणि आमचा स्वप्नील धनगरे हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड शाखेच्या शताब्दी निमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहितेंनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांना पुन्हा केलं टार्गेट. अरुण चांभारेंच्या चेअरमन पदाच्या निवडीमध्येही सह्यांची मोहीम राबवून वळसे पाटलांनी आडकाठी घातली. जावयाच्या चेअरमन पदासाठी खटाटोप केल्याचा माजी आमदार मोहितेंचा गंभीर आरोप. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये खेड तालुक्यामध्ये काहीतरी कामे होतील का? वळसे पाटलांनी सगळी कामे आंबेगाव तालुक्यात नेल्याचाही मोहितेंकडून पुनरुच्चार. दिलीप वळसे पाटलांच्या आडकाठीमुळे खेड तालुक्यात वारंवार अन्याय झाला असल्याचं सांगत माजी आमदार दिलीप मोहितेंनी वळसेंना पुन्हा डिवचलं. मला माहिती आहे काल नेहमीबद्दल असतो. या लोकांनी मला 14ला पाडलं, त्यांनी 19ला निवडून दिलं. ज्यांनी 24ला पाडलं ते उद्या दिलीप मोहितेला आमदार केल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री. हेच लोक आहेत. लोकांची मस्ती करून जमत नाही तालुक्याच्या राजकारणामध्ये. आमदार असो किंवा नसो, तालुक्याच्या राजकारणावरली माझी पकड संपली असं अजिबात समजू नका. राजकारणामध्ये कशा पद्धतीचे निकाल लागतात हे आता मी तुम्हाला सांगायला. मी नाही प्रशासकीय इमारत नाही, मी नाही आपलं राजू स्मारक तसंच राहिले, अनेक गोष्टी राहिल्या. त्या राहिल्या सत्तेमध्ये असताना आमदार जर निवडून दिला नाही तर आमचा प्रचंड मोठा तोटा होतो. तो या तालुक्यांनी शोधला. आता पुढे नेमकं काय करावं ते एकदा ठरवा. उद्या जिल्हा बँक मार्केट कमिटीच्या परत 5-2 वर्ष म्हणून काय आपलं डोके जागेवर ठेवा, सद्विवेक बुद्धी जागेवर ठेवा. अन्यथा चुकीचा निर्णय घेतला, चुकीची माणसं त्या ठिकाणी आली की त्या समस्येचं वाटोळ होतं. ज्या लोकांनी मला 2014 आणि 2024 मध्ये पाडलं तेच पुन्हा एकदा मला आमदार केल्याशिवाय राहणार नाही. माजी आमदार दिलीप मोहितेंनी व्यक्त केला विश्वास. ज्यांना मी मोठं केलं त्याच जवळच्या लोकांनी मला धोका दिला, म्हणून माझा पराभव झाला हे मी कधी विसरणार नाही. मी सत्तेत नसलो म्हणजे मी राजकारण सोडलं नाही. तालुक्याच्या राजकारणावर माझी पकड राहिली नाही असं समजू नका. दिलीप मोहितेंचा विरोधकांना गर्भित इशारा. मी निवडणुकीत पडलो म्हणून तालुक्याचा विकास थांबलाय. पुढच्या काळात निवड करताना जनतेने डोकं जागेवर ठेवून सदसद विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घ्यावा. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड शाखेच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहितेंनी जनतेला केलं आवाहन. ताई तो मुद्दा परत आला. दुर्दैवाने आमच्याच लोकप्रतिनिधी त्यांची बाजू घेतली. काय घेतली मला काही कळलं नाही. ती अंदरकी बात आहे. परवा मुख्यमंत्री सुद्धा आले, त्यांनी सांगितलं आम्ही एक प्रपोजल दिले. आता कालच तुम्ही वाचलं असेल केंद्रामध्ये शिवसेनेच्या लोकांना प्रपोज. आमदार बाबाजी काळेंची पावले भाजपच्या दिशेने वळाल्यामुळे त्यांनी भीमाशंकर विकास आराखड्याबाबत शांत भूमिका घेतली आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार काळेंना दिलेल्या प्रपोजलचा उल्लेख करत माजी आमदार दिलीप मोहितेंनी जाहीर भाषणात व्यक्त केली शंका. स्वतःला वारकरी म्हणता आणि माझ्या पियेला शिवीगाळ करता. बाबाजी काळे वारकरी संप्रदायाचा अपमान करतायत. मोहितेंची पुन्हा एकदा खोचक टीका. शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्यामुळे आमदार बाबाजी काळे यांचे पद गेल्याशिवाय राहणार नाही. जाहीर भाषणात दिलीप मोहितेंकडून निवडणूक याचिकेचा पुन्हा उल्लेख. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 23 ते 25 जून दरम्यान राज्यातील 741 आदर्श गावांची संयुक्त पडताळणी विशेष ग्रामसभा मोहिमेचा श्रीगणेशा. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 50 सामाजिक आर्थिक निकषांवर गावांचे मूल्यमापन. 70हून अधिक गुण मिळालेली गावं ठरणार आदर्श ग्राम. ग्रामविकास आराखडे, 10 लाखांहून अधिक निधीचे प्रस्ताव आणि पीएम अजय जनजागृतीवर भर. विशेष ग्रामसभा मोहीम 100% यशस्वी करावी. समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी ग्रामस्थांना उत्स्फूर्त सहभागाचे केले आवाहन. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी NL ही नवीन मालिका सुरू होणार.
नव्या NL या मालिकेतील आकर्षक क्रमांक, चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी 22 जून पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू. पसंतीचा वाहन क्रमांक मिळवण्यासाठी लिलाव प्रक्रिया. अधिक बोली लावणाऱ्यास मिळणार आकर्षक नंबर. राखीव वाहन क्रमांक 180 दिवसात वापरला नाही तर रद्द. भरलेले शुल्कही होणार सरकार जमा. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड शाखा शताब्दी महोत्सवात 100 वर्षे पूर्ण झालेल्या खेड तालुक्यातील 15 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा सन्मान. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार यांच्या हस्ते सहकारी संस्थांचा करण्यात आला गौरव. निगोजे, कुरुळी, रासे, चिंबळी, महाळुंगे, भोसे, शेलगाव, दावडी, वेताळे, दोंदे, सिद्धेश्वर, वडगाव, पाटोळे, खरपुडी, बुद्रुक, रेटवडी, चासकमान या सोसायट्यांच्या संचालकांचा करण्यात आला विशेष सन्मान. आषाढी वारी पालखी सोहळा प्रस्थान 2026च्या पार्श्वभूमीवर आळंदीत पूर्वनियोजन बैठकीत विविध विभागांना कामे वेळेत पूर्ण. खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आषाढी वारी पूर्वनियोजन बैठकीत संबंधित विभागांना दिल्या सूचना. वारीपूर्वी तयारीला वेग. रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा. 30 जूनपर्यंत सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश. दर्शनबारी घाट, पार्किंग आणि अतिक्रमण हटवण्यावर भर. आषाढी वारीसाठी 150 अधिकारी, 990 पोलिसांचा बंदोबस्त. NDRF पथकाचीही मागणी. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी प्रशासन सज्ज. आरोग्य, सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष. नारायणगाव एसटी बस स्थानक परिसरात मागील 2 महिन्यात महिला प्रवाशांच्या पर्स, बॅगमधील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अर्जुन कानिफनाथ भोसले, वय वर्ष 27, राहणार अहिल्यानगर. ओंकार रंगनाथ शेंडके, वय वर्ष 19, राहणार डोंगरगड, तालुका शिरूर आणि अजय बाळू देवकर, वय वर्ष 27, राहणार कवठे एमाई, तालुका शिरूर यांना पोलिसांनी केली अटक. आरोपींचा तपास केला असता जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, चोरी करणाऱ्या 3 आरोपींकडून 8 गुन्हे उघडकीस. सुमारे 36 लाख रुपये किमतीचे 24 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 दुचाकी असा ऐवज केला हस्तगत. पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा, पारगाव आणि नारायणगाव पोलीस ठाण्याची कारवाई. पारगाव, शिक्रापूर, रांजणगाव या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6 गुन्हे उघडकीस. तुमच्यात जर ताकद आहे तर तुम्ही स्वतःला लढा ना. महिलांना उद्या आम्ही आलो असतोच समजा, तर उद्या तुम्ही तुमची ताकद दाखवायची ना. म्हणजे याचा अर्थ महिलांना पुढे करता म्हणजे तुम्हीच हातात बांगड्या घाला ना. तुम्ही महिलांना जर पुढे करणार होते, तुमच्याच तोंडाने बोलताय, तर तुम्ही उद्यापासून बांगड्या भरण्याची तुमची लायकी आहे. त्यामुळं माझी आमदाराला माझं सांगणे, परत आमदार या नात्याने माझ्या नादी लागू नका. मी आतापर्यंत गेले 6 महिने तुमच्यावर बोललो नव्हतो. आमदार काळे यांनी दिलीप मोहितेंच्या टीकेला दिलं प्रत्युत्तर. महिला ब्रिगेडच्या नावाखाली महिलांना पुढे करता तुम्हीच बांगड्या घाला ना. आमदार बाबाजी काळे यांची पत्रकार परिषदेतून माजी आमदार दिलीप मोहितेंवर जहरी टीका. ज्या नेत्यांनी बँकेच्या विकासासाठी योगदान दिलं त्यांचाच बँकेच्या निमंत्रण पत्रिकेवर साधा उल्लेख नाही. स्वतःच्या मालकीची बँक असल्यासारखा कार्यक्रम आयोजित केला. आज भीमाशंकर बद्दल बोलण्याचा अधिकार त्यांनी यापूर्वीच 15 वर्षाच्या काळात खेड तालुक्यातून जरी बरीचशी अडचण होती, इतर तांत्रिक अडचणी होत्या, तर भीमाशंकरला रस्ता जोडणं गरजेचं होतं. आपलं अपयश झाकण्यासाठी शेजारच्या नेत्यावर आपण आगपाखड करणं किती चांगलं आहे. त्यांनी 15 दिवसापूर्वीच आपल्याला ऐऱ्यागैरे म्हटलेत, याची जाणीव आपण ठेवा. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड शाखेचा शताब्दी महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा आमदार बाबाजी काळे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतला खरपूस समाचार. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवातील माजी आमदार दिलीप मोहितेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पत्रकार परिषद घेत आमदार बाबाजी काळे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याबाबत सोडलं मौन. तुमच्या कार्यकाळात भीमाशंकरला जाणारा रस्त्यांची कामे का केली नाही?
स्वतःच्या निष्क्रियतेवर पडदा टाकण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे यांना जबाबदार धरण्याचा दिलीप मोहिते यांचा केविलवाना प्रयत्न असल्याचे आमदार काळे यांनी केलं स्पष्ट. भीमाशंकर विकास आराखड्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं म्हणत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या टीकेला बाबाजी काळे यांचं सडेतोड उत्तर. बँकेच्या वेळेस आम्ही सर्वजण एक दिलानं एक उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत आणि सगळ्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर खेडचा संचालक हा आमचाच या ठिकाणी होणार हे मी आज ठामठोकपणे सांगतो. कारण यांच्या पाठीमागे सहकार राहिलेलं नाहीये. मार्केट कमिटीच्या वेळेस साधे नौके उमेदवार हे दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या क्रमांकावर राहिले, परंतु हे 15 वर्ष आमदार असताना सहकारात असताना यांना 8व्या 9व्या क्रमांकावर गेले होते. परंतु रात्रीची लाईट घालून 24 मतं अधिकाऱ्यांना गडबड केली. ही चौकशी आता त्यावेळेस लावता आली नाही, सगळे लोक बाहेर गेली होती, म्हणून तुम्ही 7व्या नंबरला 24 मतांनी निवडून आलेत. त्यावेळेसच तुमचं सहकार संपलेलं आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्येच तुमचं सहकार संपलं. आमदार बाबाजी काळे यांनी दिलीप मोहिते यांना थेट सुनावलं. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खेड शाखेचा शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे विझणाऱ्या दिव्याची शेवटची फडफड. आमदार बाबाजी काळे यांची मोहितेंवर बोचरी टीका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विजय आमचाच असणार. आमदार काळे यांनी पत्रकार परिषदेत आगामी पीडीसीसी बँकेवरील विजयाचा व्यक्त केला विश्वास.